EVM मशीनच्या रिलायबिलिटीबाबत दोन विषय आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे टेक्निकल SOP कसा आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह SOP कसा आहे. हे दोन्ही मिळून ते पूर्णपणे सिक्युअर राहतात. टेक्निकली काय पाहत आहे की EVMला 3 पार्ट असतात: कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि VVPAT. ते कंट्रोल युनिट म्हणतो त्यांच्यामध्ये चिप असतात. त्या चिप बर्न्ट इन चिप असतात, म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बर्न्ट इन असतात. त्याला प्रोग्रामिंग कोणी बदलू शकत नाही. ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात, बाकी काही करता येत नाही. आणि त्याला कॅन्डिडेट 1, 2, 3 असंच नंबरच माहीत आहे, त्याला दुसरा काही माहिती नाही.